नमस्कार, मी मारुती काळगते या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज आपण आळंदी पुणे रोडवरील श्री साई मंदिर या ठिकाणी आहोत. तर चला आपण सर्व देवी देवतांची या ठिकाणी दर्शने घेऊया. तर मित्रांनो, पुणे आळंदी रोडच्या थोरल्या पादुका मंदिराच्या पश्चिम दिशेला आपण आज हे शांत आणि स्वच्छ असं भक्तिमय वातावरणातलं साई मंदिर पाहणार आहोत. आपल्याला समोर दिसतं हे आहे थोरल्या पादुका मंदिर आणि याच्या अगदी पश्चिमेला समोरासमोर फक्त हा मध्ये रस्ता सोडला की लगेच ह्या बाजूला हे आहे साई मंदिर. याच रस्त्यावरून ज्ञानेश्वर माऊलींच्या दिंडीचं प्रस्थान होत असतं. तर हे आहे साई मंदिर. या समोरच्या काचा लावलेली भिंत आणि इथूनच भाविक मंदिरामध्ये प्रवेश करतात. इथून हा समोरून आपल्याला छोटासा रस्ता आतमध्ये जायला आहे. बाजूला थोडी इथं लहान मोठी बांधकामं चालू आहेत. पहा ना, किती स्वच्छ वातावरण, ना गर्दी ना गोंधळ आणि एकदम शांत वातावरणातलं हे महादेवाचं मंदिर आपल्याला समोर पाहायला मिळतं आहे. आतमध्ये प्रवेश केल्यानंतर आपण सुरुवातीलाच देवादिदेव महादेव यांचं दर्शन घेऊया. तसं तर मित्रांनो, या साई मंदिरामध्ये अनेक दिवसापासून येण्याचा विचार करत होतो, पण ते काही जमून येत नव्हतं. आज मात्र साईंच्या कृपेनं हा योग आलेला दिसतो. तर प्रथमतः इथं आपण आत घुसल्यानंतर असं स्वच्छ आणि शांत वातावरणात श्री भोलेनाथ महादेवाचं दर्शन आम्ही सर्वजण मिळून घेतो आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी नाव जरी साई मंदिर असलं तरी जवळजवळ 7-8 देवी देवतांची, साधू संतांची छोटी मोठी मंदिरं आणि अष्टविनायकाचे मंदिरसुद्धा म्हणजे अष्टविनायक गणपतीसुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत असतात. तर मित्रांनो, एकदम शांत वातावरणात साईबाबांची आरती कानावर पडते आणि समोर अशी प्रसन्न मूर्ती, साईबाबांची सुंदर अशी मनाला भावणारी मूर्ती आपल्याला दिसते. मूर्तीकडं बघून आपल्याला प्रसन्न वाटतं. त्यांच्या पादुकाही या ठिकाणी आपल्याला पाहायला दिसतात. ताजी फुलं, शांत लहान आवाजातलं सुमधुर संगीत यामुळं भक्तिमय वातावरण तयार झालेलं आपल्याला या ठिकाणी दिसतं आहे. भाविक दर्शनाचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतात आणि तसे नेहमीच या ठिकाणी येत असतात. या साईंच्या पादुका आपल्याला दिसत आहेत. आपणही साईंचं दर्शन घेऊ शकता, पादुकांचं दर्शन घेऊ शकता. आता संध्याकाळचे 6 वाजलेत आणि त्यामुळे इथं शांत वातावरण आहे आणि इथल्या आरतीचासुद्धा आता वेळ झाला आहे. दररोज संध्याकाळी आणि सकाळी या ठिकाणी नित्यनेमाने आरती होत असते आणि त्यामुळे इथलं वातावरण अशा वेळी भक्तिमय होऊन जात असतं. हे आपण पाहतोय श्री साईंची मूर्ती. या ठिकाणी भाविक दर्शन घेत आहेत. आपणही दर्शन घेऊ या साईंच्या पादुका. मित्रांनो, ज्यावेळी आपल्या मनात काही छलबिछल असेल, काही टेन्शन असेल, अशा वेळी जर आपण अशा मंदिराच्या ठिकाणी किंवा या साई मंदिराच्या ठिकाणी आलात तर मनातलं ओझं, मनावरचं ते ओझं निघून जाईल. सगळं कसं अगदी हलकं फुलकं वाटेल. टेन्शन तुमच्याकडून निघून जाईल आणि ते टेन्शन, ती काळजी इथल्या मंदिरात आल्यावर कधी पळून गेली ते कळणार पण नाही. तुम्हाला तर माहितीच आहे, आळंदी म्हणलं की संत ज्ञानेश्वरांची पावनभूमी आहे. मग आध्यात्मिक वातावरण व इथलं स्वच्छ परिसर त्याच श्रद्धेने, भावनेने निर्मळ पवित्र होतो आणि मन आपोआपच परिसराचं आध्यात्मिक जे महत्त्व आहे ते वाढलेलं असल्यामुळे इथलं आपलं मनसुद्धा प्रसन्न होतं. इथं तसं इथली आता आरतीची वेळ झालेली दिसली. इथली शिस्त, शांतता पाहून
माणूस आपोआपच तशा वातावरणात मशगूल होऊन जातो आणि स्वतः समोर आपल्याला प्रभू श्रीराम, त्याचबरोबर लक्ष्मीनारायण आणि विठ्ठल रुक्मिणी यांच्या मूर्ती, छोटंसं मंदिर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आणि त्याच्याच बाजूला या संस्थांनं विजेचा प्रश्न सोडवण्यासाठी सौर ऊर्जेचा वापर केलेला दिसतो. तसे पॅनल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि प्रशस्त असं हे मोठं मंदिर आपल्याला या ठिकाणी दिसतं. इथं लोक थांबतात, बसतात आणि या शांत वातावरणात परमेश्वराचं ध्यान चिंतन करतात, लाभ घेत असतात. तर मित्रांनो, हे करत असतानाच इथल्या आरतीचा वेळ झाल्यामुळं इथले पुजारी यांनी या ठिकाणी आरती केली आणि त्यात आमचा परिवार आणि स्वतःही यामध्ये सहभागी झालो. ही आरती केल्यानंतर मन अगदी प्रसन्न आणि अतिशय शांत वातावरणामुळं माणसाच्या जीवन जगण्यातलं काही जे काही टेन्शन असतं जगतानाचं, ते टेन्शन आपोआप विसरून जातो माणूस. त्यामुळं खरोखर आपल्याला काही जर मानसिक काही त्रास असेल, काही आजार असेल, काही टेन्शन असेल, काही काळजी असेल, तर मन चलबिचल झालेलं असेल, तर नक्की अशा ठिकाणी येऊन आपण भेट दिली पाहिजे आणि आपलं मन प्रसन्न केलं पाहिजे. आपल्याला आध्यात्मिक ताकद मिळते आणि इथली या ऊर्जेमुळं आपण पुन्हा नव्यानं आपल्या कामाला लागू शकतो, असं खात्रीनं या ठिकाणी पाहिल्यानंतर वाटतं. मित्रांनो, तुम्ही जर पुण्यात असले किंवा पुण्यातून आळंदीकडे जाणाऱ्या रोडवर असाल तर थोरल्या पादुका मंदिराच्या जवळ असलेले हे साई मंदिर आहे. याला नक्की भेट द्या आणि आनंद लुटा. ही समोर आपल्याला दिसते इथं जेवणाची म्हणजे भोजनाची व्यवस्थासुद्धा या मंदिर समितीच्या वतीनं केलेली आपल्याला दिसत असते. आणि इथंच समोरच्या बाजूला लगेच आपल्याला दत्त मंदिर पण पाहायचं आहे. तर ही एवढं मोठं शेड आणि ही सगळी मंदिरं या ठिकाणी तसं पाहिलं तर 7-8 मंदिरं आपण समोर पाहतो. हे आहे दत्त मंदिर. इथं अष्टविनायक गणपतीची म्हणजे मूर्ती आहेत. राम, लक्ष्मण, सीता, विठ्ठल रुक्माई आणि संतांच्या मूर्ती आणि महादेवाचं मंदिर आहे. दत्त मंदिर आपल्याला समोर दिसतंय. अशी लहान मोठी मंदिरं एकाच ठिकाणी दिसतात. मनोकामना पूर्ण करणारं एक वृक्ष, त्याला कल्पवृक्ष म्हणतात, तो याच दत्त मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला लगेच चिकटूनच आहे. हे आहे ते कल्पवृक्ष. आपण मनोकामना पूर्ण करणारा वृक्ष असंही म्हणतो. आणि इथं लोक नवस करतात आणि ती मनोकामना पूर्ण झाल्यानंतर इथे येऊन तो धागा बांधतात, अशी इथल्या लोकांची श्रद्धा आहे, भावना आहे. अनेक लोक या ठिकाणी येऊन आपली मनोकामना, इच्छा पूर्ण करण्यासाठी परमेश्वराला विनंती करत असतात आणि ती पूर्ण झाल्यानंतर पुन्हा या ठिकाणी येऊन आपण भेट देत असतात, पुन्हा येऊन या ठिकाणी दर्शन घेत असतात. आणि ही मनोकामना पूर्ण करणारा हा वृक्ष आपण या ठिकाणी पाहिला. आपण त्याला कल्पवृक्ष पण म्हणत असतो. आणि हे झाल्यानंतर आम्ही या ठिकाणी फोटो सेशन केलं. इथल्या साईबाबांच्या मूर्तीचं दर्शन घ्या आणि इथल्या आरतीचाही लाभ घ्या. आणि असे व्हिडिओ आपल्याला जर पाहायचे असतील तर माझ्या मारुती काळजाते या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, धन्यवाद, जय साईराम.